नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्या फळबागावर बुरशी किंवा सूत्रकृमी, डायबॅक, डिंक्या हे रोग येऊ नये म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारचे औषधी हे करतो. आपण जैविकमध्ये ट्रायकोडर्मा ते आता भिजू घालून आमुष्याला सोडणार आहे. 3, 6, 9, 12 या महिन्यात ज्या आमुष्या येतात त्यांना. आता हे पाणी घेतलेले आपण 30 लिटर, यामध्ये आपण आता ताक टाकणार आहे. ताक 1 लिटर ताक घेतलं, 1 किलो गूळ टाकलं. 1 किलो गूळ. ताकामुळे ते सक्रिय होतात आणि गूळ हे त्यांचं खाद्य आहे. जीवाणू वाढतात, जे की आपल्याला 1 किलोमध्ये जे मिळतात त्यापेक्षा आणखीन ते मल्टिप्लाय म्हणजे वाढतात ते. आता ट्रायकोडर्मा टाकू आपण अगोदर. एका एकरसाठी 1 किलो ट्रायकोडर्मा. या सर्वांचं एकत्रित द्रावण करायचं आहे आपल्याला. ट्रायकोडर्मा हा बुरशी येऊन देत नाही. त्यानंतर घ्या सुडोमोनास. त्यानंतर घ्या मेटेरिझम. आणि इतर कीटकांना जमिनीतल्या प्रतिबंध करतात. त्यानंतर बिवेरिया. कीटकांना प्रतिबंध. मिलीबग याला मोठ्या प्रमाणात प्रतिबंध बिवेरियामुळे होतो. त्याचप्रमाणे पोचोनिया हे सूत्रकृमींना भरपूर प्रमाणात अटकाव करतात. जैविक कीटकनाशक एकत्र करायचं. व्यामकण घ्या. याबरोबरच आपण झाडांना चांगल्या प्रकारे नवीन मूळ फुटावी यासाठी व्यामकण पण सोडत आहे. व्यामकण टिपणीमध्ये एकत्र करता येईल. 12 ते 16 तास चांगल्या प्रकारे भिजवून नंतर आपण सोडणार आहे. हे आपण 10 ते 15 दिवस द्रावण ठेवू शकतो. अमावस्या पासून सोडायला सुरुवात केली तर पौर्णिमापर्यंत आपण याला सोडू शकतो. 3, 6, 9, 12 या महिन्यात येणाऱ्या अमावस्या ते पौर्णिमेच्या दरम्यान याचा नक्कीच शेतकरी बंधूंनी सोडावे. व याच्यामुळे बऱ्याचशा कीटकांना आणि 30 ते 36 प्रकारच्या बुरशींना अटकाव होतो. याचा उपयोग जैविक स्वरूपात आहे. भरपूर दिवस उपयोग होतो याचा.